राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आता झटपट आढावा घेऊयात। सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढलंय। सावंतवाडी, बांदा, कुडाळ, दोडा मार्ग या भागात मुसळधार पाऊस झाला। काल सलग 2 दिवस झालेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचलंय। तसंच 2 दिवसांपासून जिल्ह्यातल्या काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून BSNLची सेवाही कोलमडली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील थेरगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसाने गावातील अनेक घरांचं नुकसान झालंय। याशिवाय गावातील 100 पेक्षा जास्त विजेचे खांब जमीनदोस्त झालेत। औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना घटनास्थळी पोहोचण्याचे आता आदेश दिलेत। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसलाय। सलग अर्धा तास कोसळलेल्या पावसाने आष्टामोड, लातूर ग्रामीण, मुरुड, रेणापूर तसंच पानगावात काल पाणी झालं। लातूर जिल्ह्यात काल सकाळपासूनच पावसाचं वातावरण तयार झालं होतं, तर नांदेड जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। शहरात सुमारे पाऊण तास काल जोरदार पाऊस झाला। साताऱ्याच्या खंबाटकी परिसरातील आलेल्या महापुराची आणखी नवी दृश्य आता समोर येत आहेत। महामार्गावरती चिखलाचे अक्षरशः पाट दिसून येत आहेत। मुसळधार पावसानंतर रस्त्याखालची माती वाहून गेली आहे, त्यामुळे रस्ता कधीही वाहून जाऊ शकतो। शुक्रवारी संध्याकाळी खंबाटकी घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने पावसाचं पाणी घाट वळणावरून थेट रस्त्यावर आलं आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। दरम्यान पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडल्याने महापुराची ही स्थिती ओढावली आहे। NHAI आणि रिलायन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार रुंदीकरण खरं तर 2013 पर्यंत होणं अपेक्षित होतं, मात्र 4 वर्ष झाली तरीही रुंदीकरण रखडलंय। त्यामुळे या महामार्गावरती अपघात आणि वाहतूक कोंडी वारंवार होताना दिसतायत। मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यात मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 11:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:15 ते संध्याकाळी 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाईल। तर पश्चिम रेल्वे मार्गावर देखील आज सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो मेगा ब्लॉक असेल। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय। कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करताना समीर गायकवाडवरती अनेक अटीही घातल्या आहेत। न्यायालयाच्या परवानगीशिवाय समीर गायकवाडला महाराष्ट्र सोडता येणार नाही, त्याचा पासपोर्ट देखील न्यायालयाने ताब्यात घेतलाय। तसंच समीर गायकवाडला कोल्हापुरात प्रवेश बंदी असेल। गोव्यातील सनातनचा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे हत्येप्रकरणी सप्टेंबर 2000 मध्ये अटक करण्यात आली होती। 2013च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी तत्कालीन क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरसह त्याची पत्नी आणि एका महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। माणिक ठोसरनं 16 लाखांची अफरातफर करून सासऱ्यांच्या नावावरती 15 गुंठे शेतजमीन 17 लाख रुपयांना खरेदी केल्याचं ACBच्या चौकशीत निष्पन्न झालंय। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। लातूरमध्ये सुरू असलेल्या अवैध टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधल्या तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि लातूर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी शंकर बिरादार आणि रवी साबदे या दोघांना अटक केली आहे। या दोघांनी आपल्या राहत्या घरात अवैध टेलिफोन एक्सचेंज उभारलेलं होतं। त्या टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात येत होते। तपास यंत्रणांनी बिरादार आणि साबदेच्या घरावरती छापा मारून 4.5 लाखांची यंत्रसामुग्री जप्त केली आहे। चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी आणलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि हा मृत्यू मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्येच झालेला आहे। श्रीरंग पाटील असं मृत शेतकऱ्याचं नाव असून पोलिसांच्या रिमांड दरम्यान हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाला असा आरोप शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केलाय। शिक्षण विभागानं 9वीचा अभ्यासक्रम बदललाय, मात्र बाजारात अद्याप नवीन पाठ्यपुस्तकं उपलब्ध नसल्यानं शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। शाळा सुरू होऊन 2 दिवस झाले तरी सेमी इंग्रजी माध्यमाचं एकही पुस्तक बाजारात उपलब्ध नाहीये। एकीकडे विद्यार्थ्यांना शाळेत नुसतं बसावं लागतंय, तर काय शिकवायचं हा शिक्षकांपुढे प्रश्न आहे। शाळेची पहिली टर्म ही लहान असते, त्यामुळे पुस्तकं आल्यावरती प्रशिक्षणाला एखादा महिना गेल्यास मुलांना शिकवायचं कधी आणि मुलांनी अभ्यास कधी करायचा असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईत उघड्यावर शौचाला बसल्यास 100 रुपयांचा दंड मुंबई महापालिका आकारणार आहे।
मुंबई महापालिकेच्या हद्दीत कुठेही हा प्रकार आढळल्यास आता BMC कडक कारवाईच्या तयारीत आहे। त्यामुळे सार्वजनिक शौचालये असून देखील उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना आता चांगलाच दणका बसणार आहे। हागणदारी मुक्त स्वच्छ मुंबई या योजनेअंतर्गत हा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। तर या संबंधित कारवाईचे अधिकार क्लीनअप मार्शल, मुकादम आणि कनिष्ठ अवेक्षक यांना देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळातील कोच्ची मेट्रोतून प्रवास केलाय। पलारीवट्टम आणि पथदीपल्लम या मार्गावरील मेट्रोचं मोदींच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी मेट्रोतील हा प्रवास केला। कोच्चीतल्या मेट्रो प्रवासावेळी मोदींसोबत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केरळाचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोमॅन ई श्रीधरन हे देखील उपस्थित होते। विशेष म्हणजे ई श्रीधरन यांच्या नावाला NDAतून राष्ट्रपती पदासाठी विशेष पसंती देण्यात येते। बातमी वारीची आहे। पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आता वारकरी मार्गस्थ झालेत। आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल प्रस्थान झालं। माऊलींचा आजचा मुक्काम पुण्यात असणार आहे। माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो वारकरी दाखल झाले। विठुरामाच्या गजरानं इंद्रायणीचा काठ निनादून गेलाय। इंद्रायणीत स्नान करून वारकऱ्यांना माऊलीच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होता येणार आहे। तर तिकडे तुकोबांची पालखी देखील आज पुण्यात मुक्कामी असणार आहे। पुण्यातल्या विनोद जाधव या विठ्ठल भक्तानं आकर्षक विद्युत रोषणाईनं विठुरायाचं मंदिर सजवलंय। 5 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी हे मंदिर सजवलेलं आहे। विठ्ठल मंदिराचं महाद्वार, रुक्मिणीद्वार, पश्चिमद्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडप इथं देखील या रोषणाईनं हा परिसर उजळून निघालाय। मंदिर समितीकडून दरवर्षी आषाढी यात्रेतील प्रमुख 3 दिवस मंदिरावरती अशा पद्धतीनं रोषणाई केली जाते।